शेकडो वर्षाची जी परंपरा आहे, इथं रोडगे पाडले जातात. आपले जे नवस आहे ते बोलले जातात. इथं काल भैरवनाथ मंदिर बैरवाडी इथे येऊन अशा पद्धतीने रोडगे तुम्ही जिकडं पाहता तिकडं तुमचे डोळे पुरणार नाही अशी सगळ्याकडं हजारोच्या संख्येने 5 रविवारी इथं रोडगे पाडण्याची परंपरा असते. हा नैवेद्य काल भैरवनाथ मंदिराला चालतो. जगातील अशी एकमेव असं मंदिर असेल की तिथं 5 रविवारी मोठी अशी भव्य दिव्य यात्रा भरते. पारंपरिक पद्धतीने असं रोडगे पाडले जातात. तुम्ही जिकडं पाहताल तिकडं तुम्हाला रोडगेच दिसते. काल भैरवनाथाचं नैवेद्य असतं. पारंपरिक पद्धतीने नैवेद्य केला जातो. अशा पद्धतीचे नैवेद्य असतात. हे अशा गोवरीमध्ये कोळशामध्ये भाजले जातात. प्रत्येक ठिकाणी तुम्ही पाहू शकता. प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या बाहेरून देखील या ठिकाणी अशी जी परंपरा आहे रोडगे पाडण्याची. अशा पद्धतीने रोडगे पाडले जातात. हे अशा गवऱ्या असतात शेणापासून तयार केलेल्या. जी पारंपरिक जी पद्धत आहे त्या पद्धतीने असे रोडगे भाजले जातात. सर्व परिवार जो असतो सर्व परिवार याला अवश्य पाहत असतो. याचे नैवेद्य आहेत. याच्यात असं कोणी नाही का पुरुषानेच केलं पाहिजे लेडीजने केलं पाहिजे, सगळे आहेत. या ठिकाणी डाळ चालू आहे. या ठिकाणी पिठला आहे. सहकुटुंब इथं येऊन असा स्नेह भोजनाचा आनंद घेत असतात. पिढ्यानपिढ्या जी परंपरा चालवली ती अजूनही इथं चालूच आहे. या ठिकाणी पहा डाळ चालू आहे. इकडे बट्ट्या सुद्धा उकडतात. इथं बट्ट्या कापून ठेवलेल्या आहेत. सगळा नैवेद्य काल भैरवनाथाचा असतो. या ठिकाणी पण प्रसाद झालेला तयार. पिढ्यानपिढ्या चालत आलेली परंपरा नवसाला पावला नाही. काल भैरवनाथ महाराज यांना लागणारा नैवेद्य म्हणजे बट्ट्याचा नैवेद्य असतो. याला रोडगे देखील म्हटले जातात. राज्यातून राज्याच्या बाहेरून इथे येऊन असे भाविक भक्त आनंद घेत असतात. असं निसर्गमय इथं वातावरण आहे. इथं निसर्गाने भरभरून दिलेल्या या ऐतिहासिक तीर्थक्षेत्र
बहिरवाडी, नेवासा तालुका, जिल्हा अहिल्यानगर इथे अवश्य एकदा भेट द्या.